हा जो आकार आहे या आकाराला आपण काल पाहिलेला आहे, या आकाराचं नाव आहे बिंदू. आणि बिंदू याला लांबी रुंदी जाडी ही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी नसते, त्यामुळं हा शून्य आयामी आहे हे आपण काल पाहिलं, 0 डायमेन्शनल. आता हा कशाचा तरी भाग आहे, कशाचा तरी खंड आहे, तर तो जो खंड आहे तो या भागाचा आहे, या रेषेचा आहे. ही रेषा आहे जी दोन्ही बाजूंना अमर्यादित आहे, या ठिकाणी पुढे वाढणार आहे. आणि या रेषेचा हा जो तुकडा आहे, हा तुकडा म्हणजे खंड, म्हणून रेषेचा तुकडा, म्हणून याचं नाव आहे रेषाखंड, लाईन सेगमेंट. याची दोन्ही टोकं ही निश्चित माहित असतात, अंत्यबिंदू. दोन्ही टोक म्हणजे यांचे अंत्यबिंदू. आता या ठिकाणी हा प्रारंभीचा बिंदू आहे, पॉइंट आहे, आणि इकडे मात्र त्याला टोक आहे. म्हणजे या भौमितिक आकाराचं नाव आहे किरण. याचा फक्त एक बिंदू निश्चित माहित असतो, पण दुसऱ्या बाजूचा बिंदू माहित नसतो. ठीक आहे, चला भौमितिक आकार. पहा, त्रिकोण. त्रिकोण या आकाराबद्दल पाहताना आधी त्रिकोण कसा तयार होतो याच्याबद्दल आपण पाहू. त्रिकोणाची ही गणितीय व्याख्या आहे, एकदा वाचून घ्या. काही शब्द जर आपल्याला समजले नसतील तर त्याचा आपण प्रत्यक्ष उपयोजन कसं करायचं, उपयोजन केल्यानंतर ते शब्द आपल्याला समजतील. बघा, नैक रेषीय, 3 आणि 3 काय आहेत, बिंदू. नैक रेषीय 1 2 आणि 3, हे 3 बिंदू, या बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा आहे. म्हणजे हे 3 बिंदू एका रेषेवर आहेत, याचा अर्थ हे 3 बिंदू एक रेषीय आहेत, नैक रेषीय नाही. आता नैक रेषीय कसं बघा, 1 2 आणि 3, हे 3 बिंदू या ठिकाणी 1 2 3, या बिंदूला आपण नाव देऊ ए, याला नाव देऊ बी, याला नाव देऊ सी. आता या 3 बिंदूतून जाणारी एक रेषा तयार होऊ शकेल काय, तिघातून जाणारी, दोघातून जाणारी नाही. दोघातून जाणारी होईल, पण तिघातून जाणारी एक रेषा होणार नाही. म्हणून हे जे 3 बिंदू आहेत, हे 3 बिंदू आता नैक रेषीय आहेत. हे कसे आहेत, नैक रेषीय. मग नैक रेषीय 3 बिंदू जेव्हा असतील तेव्हा ते बिंदू रेषाखंडांनी जोडून, हे 3 बिंदू आपल्याला रेषाखंडांनी जोडायचे आहेत. एक 2 आणि 3, समजा या बिंदूला नाव देऊ आपण पी, या बिंदूला नाव देऊ क्यू, आणि याचं नाव आर. हे 3 नैक रेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडायचे. रेषाखंडांनी जोडल्यानंतर हा आकार बंदिस्त व्हायला पाहिजे. म्हणजे जर 3 बिंदू आहेत, रेषाखंडांनी हे जोडायचे, पण हा आकार बंदिस्त नाही, तर हा आकार आणि हा आकार याच्यामध्ये फरक आहे. हा जो आकार तयार झाला त्याला आपण त्रिकोण म्हणू शकणार नाही. बंदिस्त आकार जर असेल, 3 नैक रेषीय बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडांमुळे जो बंदिस्त आकार तयार झाला त्याला आपण त्रिकोण असं म्हणू शकू. हा जो त्रिकोण या ठिकाणी आहे, हा आहे त्रिकोण पी क्यू आर. ठीक आहे, या त्रिकोणाचं वाचन कसं करायचं काय ते आपण
पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. त्रिकोण 3 नैकरेषीय बिंदूंना रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. ते आपण आत्ताच पाहिलेलं आहे. पहिल्यांदा 2 बिंदू जोडलेले आहेत एका रेषाखंडाने आणि त्यानंतर हा बिंदू आपल्याला त्या बिंदूपर्यंत रेषाखंडाने जोडायचा. पुढच्या स्लाइड मध्ये हे दिसतंय आपल्याला, व्याख्या तीच आहे. आता हा आकार बंदिस्त होणार आहे बघा. आतापर्यंत तो आकार बंदिस्त नव्हता, आता या ठिकाणी तो आकार बंदिस्त झालेला आहे. आणि मग याचं वाचन कसं, त्याच्यामध्ये कोणकोणते याचे घटक आहेत, त्रिकोणाचे घटक, ते आपल्याला पाहायचं आहे. आपण फक्त त्रिकोणाबद्दल बोलतोय. त्रिकोणाचा इंग्रजी शब्द आपल्याला सर्वांना माहित आहे. तुम्हाला तो इंग्रजी शब्द काय आहे रे? त्रिकोणाचा इंग्रजी शब्द या शब्दाने सुरू होतो, ट्राय. ट्राय हा शब्द 3 या अंकाला या ठिकाणी प्रेझेंट करतो. ट्राय 3 काय, तर 3 अँगल, 3 कोन. मग या ठिकाणी आपल्याला कोन कसे झाले, किती झाले, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. आता बघा, त्रिकोणाची नावे. आपण त्रिकोण पाहिला, आता त्रिकोणाचं नाव पाहू. त्रिकोणाचं नाव त्रिकोण ए बी सी. या ठिकाणी त्रिकोणाचे जे शिरोबिंदू आहेत, आधी ह्या शिरोबिंदूंना नाव द्यावं लागतं. आणि शिरोबिंदूंचं नाव आपण काल पाहिलेलं आहे, याला कॅपिटल लेटर्सने आपण दाखवायचं आहे. तुम्ही म्हणता सर आपण स्मॉलने पण दाखवू शकतो, ठीक आहे, काही अडचण नाही, असं काही कुठं नियम नाही. पण शक्यतो गणितातल्या या बिंदूंचं नाव हे कॅपिटल अक्षराने दाखवतात असा एक प्रघात आहे. हा बी आणि या ठिकाणी सी. तर हे जे 3 बिंदू आहेत, हे 3 बिंदू या त्रिकोणाचे बिंदू म्हणजेच याचे शिरोबिंदू आहेत. हे आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये दिसणारच आहे. तर याचं जे नाव आहे, याच्या नावामध्ये याचा अर्थ आहे, ते आपण पुढे पाहू. त्रिकोणाचे गुणधर्म. तर त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म आहे त्रिकोण 3ही बाजूंनी बंदिस्त असतो. बघा, कोणत्याच बाजूनी इथं त्रिकोण हा मोकळा नाही दिसतो, हा बंदिस्त आहे. म्हणजे बंदिस्त आकार असेल तरच त्याला एक भौमितिक आकार असतो. तो जर बंदिस्त नसेल तर तो भूमितीमधला कुठलाच आकार नाही. त्रिकोणाच्या गुणधर्मामधला त्याचा पुढचा गुणधर्म आहे, त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्या बाजू याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू, कारण परीक्षेला जो प्रश्न विचारतात त्या दृष्टीने आपण थोडी त्याच्यावर चर्चा करू. आता बघा, आपल्या शरीराला आपले बॉडी पार्ट्स आहेत, म्हणजे आपल्या शरीराचे अवयव आहेत. आपल्याला सगळ्यात महत्वाचे म्हणजे 2 हात आहेत, 2 पाय आहेत. तसं आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. जसे आपले हात, पाय, बाकीचे अवयव, तसे ह्या भौमितिक आकाराला त्याचे अवयव असतात. बघा बरं का, आपल्या हाताला समानार्थी शब्द आहे बाहू. बाहुबली सर्वांना माहित आहे बघा. आणि हाताचा समानार्थी शब्द आणखी आहे भुजा. हा जो भुजा शब्द आहे, हा भुजा शब्द हा डायरेक्टली आपल्याला ह्या भूमितीमध्ये घ्यायचा आहे. या त्रिकोणाचे हे जे या बाजू जे आपण म्हणतोय, या बाजू म्हणजेच याचे एक प्रकारे हे हात आहेत. म्हणजे त्रिकोणाला हात 3 असतात. अशा अर्थाने जरी तुम्ही म्हटले तरी त्रिकोणाच्या हाताला शब्द आहे भुजा. मग त्रिकोणाच्या भुजा किती आहेत, तर त्या भुजा तुमच्या समोर आहेत. त्रिकोणाच्या भुजा 3
त्या भुजा कशा तयार झाल्या? ए शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी. आता बघा, शिरोबिंदू ए पासून बी पर्यंत आपण जोडल्यानंतर ही पहिली भुजा मिळाली, याला आपण रेषाखंड म्हणतो. आणि रेषाखंडाचं वाचन आपण ए पासून बी पर्यंत करायचं किंवा बी पासून ए पर्यंत. म्हणजे या ए पासून बी पर्यंत जे वाचन केलं, या ए बी ला आपण पहिली भुजा म्हणणार, बीसी ला दुसरी भुजा आणि एसी किंवा सीए याला तिसरी भुजा. म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाच्या भुजा किती आहेत? 3 आहेत. भुजा म्हणजेच बाजू, त्यांच्या साइड. त्रिकोणाचे 2 गुणधर्म आपण पाहिले, बंदिस्त आकृती आणि त्याच्या बाजू. पुढचा गुणधर्म आहे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू असतात. आता बघा, शब्दावर तुमचं लक्ष पाहिजे आणि या लहान गोष्टीमधूनच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत जाण्यासाठी तुमचा मार्ग सोपा होणार आहे. बघा, शिरो, शिर म्हणजे डोकं, शिरो जे आपलं वर अग्रस्थानी आहे, वर म्हणजे या आकाराच्या अग्रस्थानी असणारा पहिला बिंदू, हा बिंदू सुद्धा याच्या अग्रस्थानी आहे, म्हणजे इकडून याच्या सुरुवातीला आहे. आणि हा सुद्धा या बाजूने याच्या अग्रस्थानी आहे, म्हणजे याच्या नंतर कोणी नाही, याच्या नंतर कोणी नाही आणि याच्या नंतर सुद्धा कोणी नाही. म्हणजे हे याचं डोकं म्हटलं तरी चालेल. मग या डोक्याच्या जागेवर असणारा बिंदू म्हणून शिरोबिंदू. आणि शिरोबिंदूचं इंग्रजी नाव व्हर्टेक्स. आता एक असेल तर व्हर्टेक्स, अनेक असतील तर व्हर्टायसेस, याचं अनेक वचन आहे. तर मग या ठिकाणी एक शिरोबिंदू निश्चित नाही. त्रिकोणाला 1, 2 आणि 3 तीन शिरोबिंदू असतात. जशा 3 भुजा, 3 बाजू, तसेच शिरोबिंदू सुद्धा त्रिकोणाला 3 आहेत. पुढचा गुणधर्म पहा. आता बघा, आपण 3 गुणधर्म पाहिले, थोडे रिपीट करा मनातल्या मनात. बंदिस्त आकार, भुजा आणि शिरोबिंदू. आता या शिरोबिंदूंमुळं आणि भुजेमुळं काय बदल झाला बघा. याच्या आतमध्ये एक जी जागा तयार झालेली आहे, पोकळी, ही जागा बघा, या आणि या 2 भुजा एकत्र आल्यामुळे आतली जी जागा तयार झाली, इथं आपल्या भौमितिक आकारातला आपल्याला कोणता आकार दिसतोय बघा. हे बाण मी ज्या अर्थाने केले त्याला एक वेगळा अर्थ आहे. गणितातल्या प्रत्येक चिन्हांना काहीतरी अर्थ आहे. या बाणाचा अर्थ आहे की मी खालून इथून 0 आणि असं हे मोजतोय. याचं जे अंशात्मक माप आहे ते मी असं मोजतोय. हा बाण वर चालला, मी इकडं 0 इथून आणि इकडे मोजणार आहे. हा इकडून इकडे चालला, म्हणजे मी इथं 0 आहे, इकडून इकडे मोजणार आहे. असा याचा परफेक्ट अर्थ असतो ह्या बाणाचा. तर याच्या आतमध्ये जी जागा आहे, हा जो आकार आहे, या आकाराला आपण भूमितीमध्ये गणितीय भाषेत त्याला कोन. आता मराठीतला कोन ही गोष्ट वेगळी. हा कोन म्हणजे हू या अर्थाने, आणि हा कोन हा अँगल या अर्थाने. तर आपल्याला न नळाचा घ्यायचा आहे, न बाणाचा नाही. तर त्रिकोणाला पुढचा गुणधर्म आहे, त्रिकोणाला 3 कोन असतात. बघा, पहिला कोन या ठिकाणी झाला, दुसरा कोन इथे आणि तिसरा कोन इथे. आता या कोणाचं नाव काय, कसं, त्याचं वाचन कसं, हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहू. त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये बघा, आतापर्यंत आपण पाहिलेले गुणधर्म हे रिपिटेशन करू. या ठिकाणी त्रिकोण ही बंदिस्त आकृती आहे. त्यानंतर त्याच्या भुजा 1, 2, 3 3 बाजू आहेत, म्हणजे 3 भुजा. शिरोबिंदू 1, 2, 3 आणि या शिरोबिंदू याच्या 2 भुजा एकत्र एका बिंदूत आल्यामुळे तयार होणारा जो आकार आहे त्याला आपण कोन म्हणतो. त्यातले 1, 2 आणि 3 कोन आहेत. त्रिकोणाचे प्रकार. त्रिकोणाच्या प्रकारावरून
आधी आपल्याला त्रिकोणाचं वाचन पाहायचं. ठीक आहे, आपण या स्लाइड मध्ये आपण त्याचं वाचन पाहू. पहा, एक त्रिकोण आपण काढूया. 3 शिरोबिंदू, 3 नैकरेषीय बिंदू एकत्र जोडून बंदिस्त केलेले आकार पी क्यू आर. आता या त्रिकोणाचं वाचन करायचं. त्रिकोणाचं चिन्ह जे आहे ते चिन्ह आपण या ठिकाणी द्यायचं. वाचन करताना त्रिकोण शब्द लिहायची गरज नाही. मी पी क्यू आर, पी पासून वाचन सुरू करतो. पी क्यू आर एबीसीडीतल्या क्रमाने. आता मला क्यू पासून सुरू केलं तरी सुद्धा माझं वाचन बरोबर येईल. पण आता याच्या वाचनाच्या पद्धती बघू आपण. पी क्यू आर घेतलं तर पी जागेवर ठेवू, पी स्थिर ठेवू. फक्त या क्यू आणि आर मध्ये बदल करू. आर इकडे घेऊ आणि क्यू पुढे घेऊ. असं जमेल का एकदा बघू आपण. पी क्यू आर आणि पी आर क्यू, काहीच अडचण नाही असं जमायला. म्हणजे त्रिकोणाचं वाचन आता पी सुरुवातीला घेऊन मी 2 वेळा केलं. आता मला क्यू घ्यायचा आहे सुरुवातीला. क्यू, आता मी या बाजूला जातो. क्यू पी आर. आता बघा, क्यू जागेवर ठेवून जर मी वाचायला सुरुवात केली तर क्यू पी आर आणि क्यू आर पी, म्हणजे फक्त ह्या पी आणि आर मध्ये आपण बदल करू. पी 1 नंबरला घेतला, आता क्यू 1 नंबरला घेतला. आता पीचा नंबर झाला, क्यूच झाला. आता कोणाचा नंबर आहे? आरचा. आर क्यू पी. आता आर पहिल्या त्याच्या जागेवरच ठेवायचा आहे. फक्त क्यू आणि पी मध्ये बदल. आर पी क्यू. बघा, त्रिकोणाचं नाव हे पी दोनदा पहिल्या जागेवर, क्यू दोनदा आणि आर दोनदा. 3 शिरोबिंदू पहिल्या जागेवर दोनदा घेतले म्हणजे 3 दुणे 6. त्रिकोणाचं नाव आपण 6 प्रकारे वाचू शकतो. किती प्रकारे? 6 प्रकारे. पहा, आता आपण कोणाबद्दल पाहिलेलंच आहे. मग कोणाचं नाव आपण किती प्रकारे वाचू शकतो बरं? समजा हा पी क्यू आर, हा या ठिकाणी कोण आहे. बघा, ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. खूप सोप्या आहेत, पण सोप्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तर याचं वाचन पहिल्यांदा पी क्यू आर या बाजूने आपण करू. पी क्यू आर हा आहे अँगल, त्या अँगलचं चिन्ह. दुसरं वाचन करू, आरपासून इकडे जाऊ. आर क्यू पी. आणि कोणत्याही कंडिशन मध्ये हा जो क्यू कोणाचा बिंदू आहे तो मध्यभागीच आला पाहिजे. ठीक आहे. आणि तिसऱ्या प्रकारचं वाचन फक्त क्यू, नुसतं क्यू म्हणलं तरी चालतं. म्हणजे कोणाचं वाचन आपण 3 प्रकारे करू शकतो, पण त्रिकोणाचं वाचन हे आपण 6 प्रकारे या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. चला पुढे. त्रिकोणाचे प्रकार. आता बघा, त्रिकोणाचे बाजूंवरून आणि कोणावरून असे 2 प्रकारे आपल्याला प्रकार पाहायचे आहेत. टाइप्स ऑफ ट्रायंगल. आता बाजूंवरून पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. आता याच्या शब्दांवरून मी तुम्हाला वारंवार सांगतो की शब्द तुम्हाला मदत करणार आहे, त्यामुळे शब्दांवर जास्त लक्ष द्या. समभुज आपण पाहिलं, भुज म्हणजे हात, त्याच्या बाजू. सम म्हणजे सारख्या. समांतर या शब्दामध्ये पण काल पाहिलं आपण. ज्या त्रिकोणाच्या भुजा म्हणजे बाजू सगळ्या सारख्या आहेत, मापाने सारख्या आहेत, म्हणजे जर ही बाजू 5 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 5 सेंटीमीटर आणि ही सुद्धा 5 सेंटीमीटर. आता हे प्रत्येक वेळी लिहित बसत नाहीत आपण. या ठिकाणी समजा एक रेष दिली अशी तर इथं सुद्धा एकच रेष, इथं पण एकच रेष. जर इथं 2 रेषा असतील तर इथं सुद्धा 2 रेषा असतील. या पण 2 रेषा म्हणजे रेषेचा तुकडा. आपण दरवेळेला रेषाखंड हे म्हणण्यापेक्षा आपण रेषा सहज बोलतो. रेषेचा तो एक भाग आहे रेषाखंड. ठीक आहे. या 2 2 2 या चिन्हांकित रेषाखंडावरून असं लक्षात येतं की ही बाजू, ही आणि ही, या 3ही बाजू सारख्या मापाच्या आहेत. म्हणून हा जो त्रिकोण तयार झाला, या त्रिकोणाचं नाव आहे
समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रँगल. लॅटरल म्हणजे बाजू. ठीक आहे. चला, हा पहिला प्रकार झाला. पुढचा प्रकार बघा, समद्विभुज. शब्दांवर लक्ष द्या. समद्विभुज. आता बघा, सारख्या आहेत पण द्वि. किती? द्वि. द्वि म्हणजे दोन, भुजा म्हणजे बाजू, हात, आणि सारख्या. ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा फक्त सारख्या मापाच्या असतील, समजा हे 8 सेंटीमीटर आहे, हे पण 8 सेंटीमीटर बघू भरलेले आहे, कारण आपल्या डोळ्याने दिसणारी प्रत्येक गोष्ट तशी असेल असं काही नाही. इथं मी जर 2 रेषा दिल्या, रेषाखंड, इथं पण 2च द्यायला पाहिजे, पण इथं मात्र मी 1 रेषा देणार, कारण हे माप यांच्यापेक्षा वेगळं आहे. समजा हे 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे या त्रिकोणात 3 भुजा सारख्या नाहीत पण 2 भुजा सारख्या आहेत. पहिला त्रिकोण होता पहिल्या प्रकारातला समभुज, हा आहे समद्विभुज. पुढचा प्रकार पाहू. 2 प्रकार आपण पाहिले. पहा, विषमभुज त्रिकोण. आता विषम हा समच्या विरुद्ध शब्द आहे. ज्याच्या भुजा, ज्या त्रिकोणाच्या भुजा विषम आहेत म्हणजे सम नाही. सम नाही म्हणजे सारख्या नाहीत. ह्या त्रिकोणाची एकही भुजा एकमेकांशी सारखी नाही. समजा ही 9 सेंटीमीटर असेल तर ही 11 सेंटीमीटर आणि ही 10 सेंटीमीटर. आपण अंदाजे माप घेतोय. जर इथं 1 रेषाखंडाची छोटीशी रेष दिली तर इथं 2 रेषा, इथं 3 रेषा, म्हणजे एकही एकमेकाशी जुळणार नाही. या चिन्हावरून आपल्याला दिसतं 1, 2, 3 रेषा ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे या त्रिकोणाचा जो प्रकार आहे तो आहे विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. आता त्रिकोणाचे आपण बाजूवरून पाहिलेले प्रकार पुन्हा एकदा पहा. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. त्रिकोणाचे प्रकार आता कोनावरून आपण पाहू. बघा, त्याच्या अँगल्स वरून. पहिला प्रकार आपण बाजूवरून 3 पाहिले. आता कोनांवरून, त्यांच्या अँगल वरून सुद्धा 3 प्रकार पाहू. पहिला लघुकोन त्रिकोण. आता ज्या त्रिकोणामध्ये असणारे अँगल हे कसे आहेत याच्यावरून याचे प्रकार. बघा, प्रत्येक त्रिकोणामध्ये 3 अँगल आहेत आणि या 3 कोनांची बेरीज केली तर ती बेरीज तुम्ही मोजून बघा. प्रत्येक त्रिकोणाच्या 3ही कोनांची बेरीज ही 180 अंश भरते, म्हणजे भरते. बर, जर या त्रिकोणाकडे पाहिलं तर असं लक्षात येतं बघा, पाहता क्षणी जर हा अँगल आपण धरू 60 अंश आहे, मग हा अँगल सुद्धा 60च्या जवळपास 55. मग हा तिसरा अँगल जो येणार आहे तो असं येणार आहे की तिघांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. मग तिसरा किती येईल बघा बरं तुम्ही. बरोबर, तुम्ही उत्तर लगेच काढलेलं आहे. 60 आणि 50 त्यांची बेरीज 110 आणि वरचे 5 115. 115 मध्ये किती मिळवले म्हणजे 180 येतील. 65. अगदी बरोबर. म्हणजे हा जो अँगल आहे हा तुमचा 65 असणार. आपण हे अंदाजे करतो, आपण हे मोजून केलेलं नाही. तर अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये, ज्या त्रिकोणामध्ये त्याचे सर्व कोन हे 90 अंशापेक्षा कमी असतात, 90 पेक्षा कमी, म्हणजे 3ही कोन हे लघु कोन आहेत, अशा त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणायचे. ज्याचे सर्व कोन हे लघु आहेत, 90 अंशापेक्षा लहान आहेत. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रकार आपण पाहू. आता बघा, हा तर प्रकार आपण खूप वेळा पाहिलेला असतो, काटकोन त्रिकोण. आता पतंगांमध्ये आपण काटाकाटी हा शब्द ऐकलेला आहे.
पतंग उडवताना तुम्हाला काटणे हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. तर काटकोन, काटकोन हा 90 अंशाचा असतो. आता तुम्ही म्हणता सर त्रिकोणामधले तीनही कोण काटकोन आहेत का? तर तीनही कोण नसतात. पहिल्या प्रकारामध्ये तीनही कोण लघु पाहिजेत, लघु कोण आहेत. पण दुसऱ्या प्रकारामध्ये एकच कोण हा काटकोन येऊ शकतो, कारण हा 90 अंशाचा घेतला तर उरलेल्या दोघांची बेरीज ही अशी यायला पाहिजे ती 180 होईल. मग 90 मध्ये किती मिळवले तर 90 येईल, म्हणजे 90 मध्ये किती मिळवले तर 180 येईल. तर ह्याची आणि याची, ह्या दोघांची मिळून बेरीज 90 यायला पाहिजे. मग समजा हा जर 30 अंश असेल तर हा 60 अंश असणार. म्हणजे एक कोण, फक्त एक कोण आपल्याला 90 अंशाचा पाहिजे. ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा आहे अशा त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. काटकोन त्रिकोण. बघा पुढे, पुढचा प्रकार आहे विशाल कोन त्रिकोण. आता विशाल या शब्दावरून आपल्याला माहित आहे विशाल कोन कुणाला म्हणतात. आपण कोणाच्या प्रकारामध्ये पाहिले, ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असते त्या कोणाला विशाल कोन म्हणतात. मग आता त्रिकोणामध्ये तिघांची मिळून बेरीज 180 पाहिजे. मग फक्त एकाच कोणाचं जर माप 90च्या पुढे गेलं तर उरलेल्या दोघांचं मात्र खूपच कमी असणार, म्हणजे 90 पेक्षा तर कमी असणारच आहे. तर बघा 90 पेक्षा जास्त, आता कोणता कोण आहे बरं 90 पेक्षा जास्त? हे बघा इथून जर 0 मोजला तर हा बरोबर 90 पेक्षा जास्त दिसतो. म्हणजे हा एक कोण या ठिकाणी विशाल कोण आहे. पण हे दोन मात्र खूपच कमी असतात, कारण तिघांची बेरीज 180 आली पाहिजे. म्हणजे हा असा त्रिकोण आहे ज्याच्यामध्ये एक कोण हा 90 अंशापेक्षा जास्त, म्हणजे एक कोण विशाल कोण पाहिजे. म्हणजे अशा त्रिकोणाला आपण म्हणू शकतो विशाल कोन त्रिकोण. पहा, आपण बाजूंवरून प्रकार पाहिले, समभुज, समद्विभुज आणि विषमभुज. आता कोणावरून पण प्रकार पाहिले, लघु कोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण. बघा त्रिकोणाचे प्रकार पुन्हा एकदा पाहून घ्या. त्रिकोणाचे गुणधर्म परत एकदा आपण आपल्या नजरेखालून पहा. 3 बाजू, 3 शिरोबिंदू, 3 कोण, बंदिस्त आकार. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. बघा हा जो शेवटचा गुणधर्म आहे याचं उपयोजन, उपयोजन म्हणजे त्याचा वापर करून, प्रत्यक्ष वापर करून पाहायचा. आपण कोणताही त्रिकोण काढला किंवा कार्डशीट पेपर एका पुठ्ठ्यावर त्रिकोण काढला पुठ्ठ्याच्या आकाराचा, त्याच्यावर चिटकवला कार्डशीट पेपर की तो आणखी छान दिसतो. आणि ते जर आपण मोजमाप पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, समजा ही बाजू आणि ही बाजू या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज नेहमी या बाजूपेक्षा ती बेरीज मोठी असणार. तर तो भौमितिक आकार त्रिकोण 100% आहे असं गृहीत धरला जातो. समजा ही बाजू आहे 11 सेंटीमीटर, याचं माप हे 3 सेंटीमीटर आहे. तर याचं माप निश्चितपणे 8 पेक्षा जास्त असणार, 8 पेक्षा जास्त. म्हणजे 8 आणि 3 11 बेरीज सारखी येऊ शकतच नाही. दोन बाजूंची बेरीज 8 आणि 3 11 नाही. समजा इथं आपण 9 घेऊ, 9 आणि 3 12, म्हणजे या दोघांची बेरीज या तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी मोठीच असणार. दोघांची बेरीज म्हणतोय मी. समभुज त्रिकोणात सुद्धा जर 3 बाजू सारख्या असतील 6, 6 आणि 6, या दोघांची बेरीज 12 ही 6 पेक्षा मोठी आहे. समद्विभुज मध्ये सुद्धा समजा ही 5, ही 5 आणि ही 3, तर ह्या दोघांची बेरीज करा, 5 आणि 3 8, ही 5 पेक्षा मोठी आहे. बरोबर, ठीक आहे. चला असे गुणधर्म आहेत. आता आपण पुढे जाऊया. आता आपण चौकोनाबद्दल पाहू. त्रिकोण आपण खूप पाहिला. आता आपण फक्त माहिती पाहतोय आणि जर वेळ पुरला
तर मग आपण याचे प्रश्न पाहू. आता चौ शब्द आले, म्हणजे चौकोन या शब्दामधला चौ, याच्यावर लक्ष देऊ आपण. चौ म्हणजे चार, चार नाईक रेषीय बिंदू, एका रेषेवर नसणारे 4 बिंदू व रेषाखंडांनी हे बिंदू जोडायचे आहे, आणि तो जो बंदिस्त आकार तयार होतो त्या बंदिस्त आकाराला, हा बिंदू आपण इथे घेऊ, या बंदिस्त आकाराला आपण नाव देऊया चौकोन. आपण सुरुवातीला उपघटकामध्ये पाहिलं चौरस, तर तो चौरस शब्द छापून त्या ठिकाणी आहे, पण चौरस हा नंतर येतो, आधी शब्द आहे चौकोन. क्वाड्रिलॅटरल, लॅटरल, क्वाड्री म्हणजे 4, ट्राय म्हणजे 3, लॅटरल म्हणजे भुजा, बाजू, ज्याच्यात 4 भुजा आहेत, असा हा चौकोन 1 2 3 4. आता बघा या चिन्हांची जर रेषाखंड मी दिले, एकही भुजा एकमेकाशी सारखी नाहीये असं मला दाखवायचं, म्हणून मी असं या ठिकाणी दिले. म्हणजे हा जो चौकोन आहे याचं वाचन चौकोन PQRS, चौकोन PQRS. मग याप्रमाणे जसं आपण त्रिकोणाचं वाचन केलं तसं P पहिल्यांदा ठेवून हे वाचन आपण बदलू शकतो, PSRQ. फक्त खूप वेळा नाही, 2 फक्त आपण बदलू शकतो, PSRQ. तुम्ही म्हणता सर आपण P वरून R वर येऊ, तसं जमत नाही. ही पूर्ण एका दिशेनेच पाहिजे, ही पहिली दिशा आणि ही दुसरी दिशा, म्हणजे याच्या 2च दिशा आहेत, P वरून 2दा, Q वरून 2दा, म्हणजे 8 प्रकारे त्याचं वाचन होऊ शकतं. ठीक आहे. चौकोनाची नावे, चौकोन ABCD. बघा मगाशीच मी सांगितलं याचं जे वाचन आहे, या वाचनाचा एक क्रम आहे, तो आहे क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असेल तर क्लॉकवाईज, आणि दुसरा क्रम आहे अँटी क्लॉकवाईज. आता बघ घड्याळाचा काटा असा फिरतोय, आपण या दिशेने वाचू, ABCD, हे झालं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता उलट्या बाजूने प्रतिघटिवत, इथून खालून ABCD. आता आपला ABCD जो क्रम आहे त्याप्रमाणे आपण वाचलो या ठिकाणी ABCD. तर याचं वाचन करण्याआधी त्याला चौकोन म्हणायचे. हे चौकोनाचं चिन्ह आहे, त्रिकोणामध्ये त्रिकोणाचं आपण चिन्ह वापरलं, चौकोन ABCD हे पहिलं वाचन, आणि चौकोन ADCB हे दुसरं वाचन. ए एका जागेवर ठेवून आपण घेतलेलं हे वाचन 2दा. नंतर आपण डी एका जागेवर ठेवू, DC BA, पण याच्याकडे नाही, DC BA, ABCD 4 पर्यंत, आणि DC BA परत पुढे जायची गरज नाही. ठीक आहे. असं या ठिकाणी चौकोनाचं वाचन प्रत्येक शिरोबिंदू 2 वेळा पहिल्या घरात ठेवून आपण करू शकतो. चौकोनाच्या बाजू, जसे त्रिकोणाचे हात पाहिले त्यालाच आपण बाजू म्हणतो, तसंच चौकोनाचे सुद्धा हात आपण पाहू. हात म्हणजे भुजा. चौकोनाला किती भुजा आहेत? 1, समोरची घेऊ 2, समोरासमोरच्या म्हणजे सम्मुख, कालच आपण पाहिले सम्मुख, एकमेकाकडे तोंड करून असलेलं, तिसरी भुजा आणि चौथी भुजा. तुम्ही याच्या आकाराकडे जाऊ नका, याला फक्त चौकोन लक्षात ठेवा. हा चौरस, आयत, हा पुढचा प्रकार कोणता आहे तो विषय नंतर आहे, हा फक्त चौकोन आहे. तर या चौकोनाच्या बाजू आहेत 4, 4 कोन आणि 4 बाजू. चौकोनाचे कोन पहा, चौकोनाचे त्रिकोणाचे कोन 3 होते, चौकोनाचे कोन हे किती असतील बरं? अगदी बरोबर, एकदम सोपं आहे. चौकोनाचे कोन हे 4 असणार आहे. एक समजा आपण काटकोन धरू, हा 2 3 आणि 4, चौकोनाचे कोन 4 आहेत. चौकोनाचे शिरोबिंदू सुद्धा, हे जे डोक्याचे बिंदू आहेत, हे BCD 4 शिरोबिंदू आहेत. चौकोनाचे शिरोबिंदू. चौकोनाचे प्रकार, आता आपण या प्रकारांवर येऊ. चौकोनाचे प्रकार, मुख्य प्रकारामध्ये आपण हे प्रकार पाहू.
पहा, चौकोनाचे सध्या दोन प्रकार आहेत, पण चौकोनाचे फक्त दोन प्रकार नाही, चौकोनाचे आणखी प्रकार आहेत, पण त्यातले सध्या आपण हे दोन प्रकार पाहू. पहिला प्रकार आहे चौकोनाच्या अंतर्गत येणारा पहिला प्रकार आयत, रेक्टँगल. आता बघा, याच्याकडे जर लक्षपूर्वक पाहिलं तर याच्यामध्ये दोन अटी आहेत. अटी बर का, कंडिशन. दोन कंडिशन कोणत्या आहेत बघा. पहिली कंडिशन, या आयताचे सर्व कोन, म्हणजे ज्या चौकोनाचे सर्व कोन हे काटकोन असतात, सर्वच्या सर्व 90 अंशाचे असतात. आणि ही पहिली कंडिशन, एखाद्या चौकोनाचे सर्व कोन 90 अंशाचे पाहिजे. आणि दुसरी कंडिशन, याच्या समोरासमोरच्या बाजू या एकरूप असतात, एकसारख्या मापाच्या असतात. एकरूप म्हणजे एकसारख्या मापाच्या. समजा ही 8 सेंटीमीटर आहे, ही 8 सेंटीमीटरच असणार. मग समोरासमोरच्या एकरूप पाहिजेत, ह्या शेजारच्या एकरूप नसतील तरी चालेल. समजा ही 6 सेंटीमीटर आहे, तर ही पण किती येणार, म्हणजे समोरासमोरच्या मात्र एकरूपच पाहिजे. ह्या दोन समोरासमोरच्या एकरूप आणि ह्या दोन समोरासमोरच्या एकरूप. दोन अटी आहेत. पहिली अट 90 अंशाचा कोन आणि एकरूप समोरासमोरच्या बाजू. ह्या दोन अटी पूर्ण करणारा जो चौकोन असतो त्या चौकोनाला नाव आहे आयत. आता बघा, इथं दोन अटी कोणत्या आहेत बघा. जसं आयताची पहिली अट होती 90 अंशाचे कोन, तशी चौरसाची सुद्धा पहिली अट काय आहे, 90 अंशाचे कोन. चौरसामध्ये थोडा बदल केलाय. चौरसामध्ये याच्या सम्मुख नाही फक्त, तर याच्या सर्व भुजा या एकसारख्याच मापाच्या असतात. म्हणजे सम्मुख तर असतातच, कारण सर्व भुजा म्हटल्यानंतर समोरासमोरच्या पण सारख्या येणार आहेत. मग समजा ही जर 8 असेल तर ही सुद्धा 8. सगळ्या बाजू या एकरूप आहेत, एकसारख्या मापाच्या आहेत आणि काटकोन आहेत. आता बघा, याच्या जवळजवळच्या सुद्धा सारख्या आहेत आणि समोरासमोरच्या सुद्धा सारख्या आहेत. मग चौरस हा या चौकोनाचा प्रकार आहे. हा चौरस आयत होईल का? बघा बरं, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. चौरस हा चौरस म्हणजे कोणता पण चौरस, चौरस आयत होईल का? थोड्या वेळासाठी आपण बघू. आणि दुसरा प्रश्न, आयत चौरस होईल का? बघा, चौरस आयत होईल का? बघू आपण. आयताच्या दोन अटी कोणत्या आहेत? पहिली अट 90, ठीक आहे, पहिली अट तर पूर्ण झाली. दुसरी आयताची अट काय आहे? समोरासमोरच्या भुजा या सारख्या मापाच्या पाहिजेत. तर समोरासमोरच्या आहेत ना सारख्या, म्हणजे आयताच्या दोन्ही अटी चौरसाने पूर्ण केल्या. म्हणून प्रत्येक चौरस, लक्षात ठेवा, प्रत्येक चौरस आयत असतोच. लक्षात ठेवा, मस्ट. प्रत्येक चौरस हा आयत असतो. म्हणजे असतोच. आता आयताकडे, हा आयत चौरस आहे का रे? 90 अंशाचे कोण आहेत, तर समोरासमोरचे बाजू सारखे आहेत, सगळ्या बाजू सारख्या नाही. म्हणजे ठीक आहे, चला पुढचं आपण आपल्याला पुढे जायचंय. चौरस. आता चौरस 4 नैक रेषेबिंदू समान लांबीच्या रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला चौरस असे म्हणतात. इथं फक्त समान लांबीच्या नाही, तर त्याचे जे कोन आहेत ते 90 अंशाचे पाहिजेत, हे महत्वाचं आपण पाहिलेलं आहे. चौरस बघा, चौरसाची नावं. आता नावं आपण चौकोनाची जी पाहिली ती चौरसाची असतात. बाजूने बंदिस्त असतो, गुणधर्म समान लांबीच्या, त्याच्या बाजू समान लांबीच्या 4 शिरोबिंदू, 4 कोन असतात. आता ह्या बारीक सारीक गोष्टी बघा खूप. चौरसाचे 4ही कोन काटकोन असतात. हा गुणधर्म याच्या मुख्य नावाशी संबंधित आहे.
बघा चौरसाचे शिरोबिंदू, एकदा हे गुणधर्म वाचून घ्या. बघा चौरस चारही बाजूने बंदिस्त असतो. चार बाजू असून समान लांबीचे असतात. चार शिरोबिंदू, चार कोण असतात व ते कोण काटकोन असतात. चौरसात चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. कारण 9 चोक 36, 360 अंश. तर चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज 360 असते. आयताच्या सुद्धा. म्हणजे चौकोन जे गुणधर्म आहेत ते चौरसाला लागू आहेत. चौरसामध्ये महत्वाच्या गोष्टी दोनच आहेत, त्या म्हणजे काटकोन चारही असतात आणि त्याच्या समोरासमोरच्या नाही, तर सगळ्याच भुजा सारख्या असतात. आता आयत आहेत बघा, समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या समान लांबीच्या आणि कोण काटकोन, चार नैकरेषीय बिंदू समोरासमोरील, समोरील भुजा सारख्या. आयताची नावे बंदिस्त असतो, समान लांबीचे असतात, चार शिरोबिंदू असतात, चार कोण असून ते कोण काटकोन असतात. शिरोबिंदू, बाजू, आयताचे गुणधर्म. बघा आयताचे गुणधर्म, चारही बाजूनी बंदिस्त, समोरासमोर बाजू समान लांबीच्या, चार शिरोबिंदू, चार कोण काटकोन आणि बेरीज 360. आता बघा हे दोन आकार आहेत तुमच्या समोर. या आकाराबद्दल थोडक्यात आपण चर्चा करू. हा जो आकार आहे याला ही दोन नावं बसू शकतील काय, मला एवढं सांगायचं. ही दोन्हीच्या दोन्ही नावं याला बसतील काय बघू आपण. आधी कोणताही आकार पहिल्या क्षणी ठरवायचा नाही, कारण जोपर्यंत त्याच्यातले भौमितिक चिन्ह आपल्याला दिसत नाहीत, हे पहिलं चिन्ह आहे, तोपर्यंत आपण ठरवायच्या भानगडीत पडायचं नाही हा आकार कोणता आहे. दुसरं भौमितिक चिन्ह, दोन्ही रेषा ह्या सांकेतिक चिन्हावरून मला असं समजते ह्या दोन रेषा, ह्या पण दोन रेषा, ह्या पण दोन, ह्या पण दोन, म्हणजे याच्या चारही बाजू सारख्या आहेत आणि याच्यावरनं मला कळते की याचे चारही कोण काटकोन आहेत, 90 अंशाचे आहेत. आता माझ्या दोन अटी चौरसाच्या पण पूर्ण झाल्यात आणि आयताच्या अटी काय आहेत, समोरासमोरच्या बाजू सारख्या. अरे मग समोरासमोरच्या पण सारख्या आहेत ना, त्यांनी काय असं म्हटलेलं नाही फक्त समोरासमोरच्या सारख्या. ह्या जर आल्या तर तसं नाही जमणार, तर शेजारच्या सारख्या आल्या तरी चालतील, पण समोरासमोर सारख्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आयत पण या ठिकाणी याला आपण आयत पण म्हणू शकतो आणि चौरस तर म्हणूच शकतो. आता इथं बघा, इथं आपण चिन्ह देऊ, 90 अंशाचे आहे, एक रेष एक रेष, दोन रेषा दोन रेषा. वास्तविक दोन जास्त आहे म्हणून वरती पाहिजे, ठीक, काय अडचण नाही, लांबी आणि रुंदी. तर हे आपल्याला असं दर्शवतंय की चार कोण काटकोन आहेत, पण फक्त समोरासमोरच्याच बाजू समान लांबीच्या आहेत. ह्या ज्या लगतच्या आहेत त्या मात्र समान नाही. मग हा फक्त आयताचाच गुणधर्म, आयताच्याच अटी पूर्ण करतो म्हणून हा आयत आहे. हा आयत मात्र या ठिकाणी चौरस नाही, म्हणजे प्रत्येक आयत चौरस असेलच असं नाही. समजा हा चौरस, आपण असं गृहीत धरू की हा आयत आहे, पण या आयतामध्ये त्याच्या सगळ्याच बाजू सारख्या आहेत, काटकोन पण आहेत, म्हणजे हा आयत पण आहे आणि चौरस पण आहे. प्रत्येक चौरस मात्र आयत असतोच. ठीक आहे, कारण या शब्दांवर हे वाक्य परीक्षेला असतं. आता बघा डायरेक्ट सरावाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण जरा स्पीडने घेऊ. त्रिकोणाला टिंब बाजू असतात. बघा तुम्हाला माहित आहे त्रिकोणाला बाजू किती असतात, 2 नाही, 4 नाही, 5 नाही, बाजू आहे 3, पर्याय नंबर 4. त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संख्या किती आहे, शिरोबिंदू त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत 3. चौरसाला एकूण शिरोबिंदू किती असतात, चौरसाला शिरोबिंदू किती असणार रे, चौरस 4, 4 शिरोबिंदू आहे, पर्याय क्रमांक 4. आयताला एकूण किती कोण असतात, किती कोण असतात आयताला, आयत ही चौकोनाचा प्रकार आहे, म्हणजे 4 कोण असतात, 4, पर्याय क्रमांक 2.
आयताच्या शिरोबिंदूंची संख्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संख्यापेक्षा किती जास्त आहे? आता हा प्रश्न थोडा व्यवस्थितरित्या पाहू. तुम्हाला जमणार आहे, खूप सोपं आहे माहितीये, पण तरी पण पाहू. आयताच्या शिरोबिंदूंची संख्या आधी घेतली ती आपण आधी लिहू. आयताला शिरोबिंदू किती आहेत? 4. त्रिकोणाच्या बिंदूच्या पेक्षा, त्रिकोणाचे याच्यापेक्षा, मग 4 हा याच्यापेक्षा जास्त आहे, तर कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे म्हणजे वजाबाकी फरक, तर 1 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 4. आयताच्या बाजूंची संख्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंच्या संख्येपेक्षा, आयताच्या बाजू 4 आहेत, पुन्हा एकदा त्रिकोणाचे शिरोबिंदू 3 आहेत, तर 1 ने जास्त आहे. पर्याय नंबर 4. त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज आपण पाहिलेले 180 अंश असते. कोणत्या आकृतीला 3 शिरोबिंदू असतात? 3 शिरोबिंदू म्हणजेच 3 बाजू म्हणजेच 3 कोण, त्रिकोण. आयताचे प्रत्येक कोण कसे असतात? 7 कोण. बघा 2023 मध्ये विचारला प्रश्न आहे हा, सोप्या प्रकारातला प्रश्न आहे. आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो. सोबतच्या चौरसात बाजू एबीच्या समोरील बाजू कोणती? आता समोरासमोरची म्हणजे समोर, या एबीच्या समोर ही बाजू आहे सीडी, सीडी किंवा डीसी. बघा बाजू सीडी. सगळे पर्याय बघून घ्या, फक्त दुसरा पर्याय बरोबर आहे. सोबतच्या आकृतीत सर्वात लांब बाजूचे नाव काय? सर्वात लांब बाजू डोळ्यांना आपल्या दिसती आणि साहजिकच आहे समोरची बाजू ही सर्वात लांब असते, ती एसी. बीसी आणि एबी, एबी तर छोटे आहेत, पण बीसी आणि एसी मध्ये जरी विचार केला तरी याच्या ती लगत आहे छोटी, पण ही मोठी इकडं एसी आहे. बाजू एसी. पर्याय क्रमांक 1. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 2 त्रिकोण जोडून तयार होणाऱ्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील? आता लक्षात घ्या, कसाही त्रिकोण 2 जोडले त्रिकोण आणि चौकोन बनला, तर बनलेला चौकोनच आहे ना. बघा हा त्रिकोण आणि दुसरा याला जोडला त्रिकोण, आणि तरी पण हे जोडून तयार झालेलं जरी असलं तरी त्याचे शिरोबिंदू विचारलेत. हा चौकोन आहे म्हणजे याचे शिरोबिंदू 4च असणार. बघा पुढचा प्रश्न, चौरसांची संख्या किती? आता बघा हा प्रश्न अतिशय भारी आणि एकदम सोप्या प्रकारातला आहे, काही काळजी करायची नाही. आता बघा सोप्या प्रकारातला हा प्रश्न आहे. चौरस, डोळ्यांना दिसणारा पहिला चौरस आपण पाहू, 1. आणि आता असं समजू हे सगळे काटकोन आहेत. त्या गोष्टी आता प्रत्येक वेळेला रिपीट नको. 1 नंतर इथं हा दुसरा 2, त्यानंतर हा तिसरा 3, आणि हा 4. आता लक्षात घ्या हे दिसता क्षणी 4 आहेत, पण त्या दोघांचा एकत्र केला तर मात्र हा आयत बनतोय, हा पण आयत बनतोय, हा उभा पण आयत बनतोय उभ्या दोघांचा. त्यामुळं फक्त हे 4 समोर दिसले. पण आता हे 1 आणि हे 1, 2 बाजू आपण आज समजू की याची बाजू 2 सेंटीमीटर आहे. ही पण 1 आणि ही पण 1, ही पण 2, ही पण 2 आणि ही पण 2, म्हणजे 4ही बाजू सारख्या आहेत. म्हणजे हा मोठा, हा सुद्धा चौरसच आहे. हे 4 आणि 1 5, तर 5 या ठिकाणी हे उत्तर. पर्याय क्रमांक 2. आणि याची ट्रिक सुद्धा तुम्हाला माहित आहे, 1 2 आणि 1 2 या दोघांचा गुणाकार बेदुने 4 आणि उरलेल्या घराची बेरीज. जास्त घर असतील तर शेवटचं घर मोठं घर घ्यायचं. 4 आणि 1 5. त्या ट्रिक्स तुम्हाला सर्व माहिती आहेत. आपण आता प्रश्न घेऊ, आपल्याकडे वेळ कमी आहे. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? आता हे त्रिकोण मोजताना मात्र घाई करायची नाही. तुम्हाला त्रिकोण मोजताना घाई करायची नाही. 1 2 3 4, 4 त्रिकोण प्रथम दर्शनी दिसत आहेत. जर खूप किचकट आकृती असेल तर याला आपण अक्षर देऊन घ्यायची, ABCD. बघा पहिल्या अक्षरापासून सुरू होणारे एका अक्षरापासून हे 4 त्रिकोण झाले. आता बघू ह्या दोघांपासून नाही होत, ह्या दोघांपासून चौरस बनतो, ह्या दोघांपासून पण चौकोन बनतो, सॉरी चौरस नाही चौकोन बनतो. तिघांपासून असा नाही बनत, ह्या तिघांपासून पण नाही बनत, ह्या तिघांपासून पण नाही बनत. आता चौघांपासून मात्र बनतोय मोठा, म्हणजे 4 आणि मोठा 1 5, म्हणजे इथं त्रिकोण आहेत 5. पण जर चौकोन विचारले तर मात्र 2 2 अक्षरांपासून हा बनलेला एक चौकोन, हा दुसरा
त्यानंतर हा तिसरा. हे असं करण्यापेक्षा 2-2 अक्षर घेऊन केलेलं फायदेशीर आहे. नंतर 3 अक्षरापासून 1 हे 2 आणि हे 3 म्हणजे 3 झाले. हे पहिले 3 नंतर 6 चौकोन त्या ठिकाणी आहेत आणि त्रिकोण मात्र 5 आहे. ठीक आहे. आणि हा प्रॅक्टिसचा भाग आहे. जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तितकं तुम्हाला लक्षात येईल. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोणांचा शिरोबिंदू पी आहे? किती त्रिकोणांचा शिरोबिंदू पी आहे? बघा आता पहिला हा पी कॉन्स्टंट ठेवायचा. पहिला त्रिकोण बघू. एक रेष मारू. हा पी कॉन्स्टंट ठेवला आणि हा मोठा पाहिला. 2 पाहू. 2 रेषा मारू. हा कॉन्स्टंट ठेवला. इकडे गेला तर होत नाही. ठीक आहे. आता हे बघा हे छोटा तिथला फक्त हा 3 झाले. आता आपण इकडून इकडे गेलं तर हे जुळलेलं नाही. त्यामुळं आता इकडचा बघू. 1 आणि इकडून वर असा आणखी एक वाढला. आता इथून हा इकडे आणखी एक वाढला. आता नाही. ठीक आहे. आता होणार नाही. म्हणजे 5 त्रिकोण आहेत. पी हा शिरोबिंदू कोणत्या त्रिकोणांचा आहे ते आपण पाहिलं आहे. बघा सोबतच्या आकृतीत त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संख्या किती? आता त्रिकोणाचा शिरोबिंदू हे 1 2 3 या ठिकाणी आहेत. पण त्रिकोणांचे म्हणजे आतल्या त्रिकोणांचे पण मोजावे लागतील. त्यामुळं सर्व शिरोबिंदू या ठिकाणी मोजून घ्यायचे आहेत. आतले जे बिंदू आहेत तेवढे सगळे. सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती? आता बघा आयतांची संख्या. आता हा पहिला आयत आहे. लक्षात घ्या 1. हा दुसरा आयत 2 सेपरेटली. हा तिसरा हा चौथा. म्हणजे आपण 4 आयत डोळ्यांनी पाहिले. आता ह्या दोघांचा मिळून एक असा आडवा आणि ह्या दोघांचा मिळून एक आडवा. किती झाले? 2 झाले. 5 6. आता उभा 7 आणि ह्यांचा उभा 8 2 आणि मोठा 1 5 आणि 4 9. आता याची सुद्धा ट्रिक आहे. 1 2 आणि हे 1 2. त्या दोघांची बेरीज 2 आणि 1 3 ती कोपऱ्यात मांडायची. त्याला गोल करायचं. त्या दोघांची बेरीज 2 आणि 3 ते याला गोल करायचं. आणि हे जे गोलाचे अंक आहेत त्यांचा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9. आणि ही जी 9 संख्या येते ही 9 संख्या म्हणजे याच्यात असणारे सर्व चौकोन. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. चौकोन. कारण हा जो आयत दिसतोय हा आकार जरी चौरस असेल तरी हा आयत पण आहे आणि चौकोन पण आहे. हा फक्त आयताचा दिसतोय पण आयत आहे चौरस नाही. पण हा चौकोन आहे. म्हणजे सगळे आकार जे आहेत ते चौकोनाचे आहेत. चौकोन आहेत 9. जेवढे चौकोन तेवढेच या ठिकाणी आहेत. बघा 9. म्हणजे जर फक्त एक शब्द आला लक्षात घ्या बरं का इथं आयतांची संख्या विचारली पण फक्त आयत असा शब्द नाही. फक्त आयत. जर फक्त आयत हा शब्द आला तर मी काय करणार? हे माझे 9 मला चौकोन मिळालेत. हे 9 आयत पण आहेत. मग या 9 चौकोनाच्या संख्येमधनं मी माझे चौरस फक्त वजा करणार. चौरस 1 हा चौरस दुसरा 2 चौरस. हे 2च चौरस या ठिकाणी आहेत. मग 9 मधून मी 2 चौरस वजा केले. माझे फक्त आयत उरले 7. जर हा आकार चौरसाचा असेल तर हा चौरस या ठिकाणी 2 मायनस केले हे चौरस तर इथं फक्त आयत हे उरतात. म्हणजे या आकृतीचा जर विचार केला तर फक्त आयत हा प्रश्न नाही. इथं आयतांची संख्या विचारली म्हणजे नुसते हे पाहून चालणार नाही तर हा सुद्धा आयत आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर परफेक्ट आहे 9. ठीक आहे. चला तर आज आपण अशा प्रकारे आणखी प्रश्न होते पण आपल्याकडं वेळ नाही तेवढा. आपल्याला आजच्या दिलेल्या या तासिकेमध्ये आपण आज